नमस्ते फ्रेंड्स, तर आजची ही बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात कुठल्या दिवशी पैसे जमा होणार याबद्दल। लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार तिसरा हप्ता। महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे। या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले आहेत। आत्तापर्यंत 2 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे। आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। तर हा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे ते बघूया। या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण 25 ते 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे। महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। म्हणजेच येत्या 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा होतील। दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरला नाही त्या महिलांना अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का असा प्रश्न भरपूर महिलांना पडलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र विविध तांत्रिक अडचणीमुळे आणि कागदपत्रातील घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली। परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरले नाहीत। त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही तुम्ही अर्ज करू शकतात। त्यामुळे 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज तुम्ही नक्कीच भरा। चला तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही जर अजून मराठी साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन घडामोडी नक्कीच जाणून घ्या।